घरात असलेल्या मोजक्याच पदार्थापासून बनवा हा एकदम कुरकुरीत आणि झटपट नाश्ता। चवीला इतका भन्नाट की पुन्हा पुन्हा बनवाल। रवा आणि पोहे नेहमीच आपल्या घरात असतातच, तर मिक्सर जारमध्ये इथे पोहे घ्यायचे आणि रवा या दोघांना आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। असं बारीक इथे याला वाटून घ्यायचं आहे। आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। आता ह्याच्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत। जिरं, बडीशोप हिला थोडीशी मी कुटून घेतलेली आहे, तीळ, लसूणची पेस्ट, धनेपूड, जिरपूड, हिरवी मिरची, लाल मिरची, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, दही आणि पाणी। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। तुम्ही दहीऐवजी इथे ताकाचा सुद्धा वापर करू शकतात। जर ताक वापरलं तर पाणी वापरू नका। आपण इथे ज्या सगळ्या वस्तू वापरलेल्या आहेत त्या घरात सहजपणे उपलब्ध असतात, त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी कधीही करावी वाटली तरी तुम्ही सहजपणे करू शकतात। हे आपण चांगलं इथे मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडीशी साखर घालायची। इथे आपण दही वापरलेली आहे, त्याचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी साखर घालतो आहोत। आता याला परत व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता याला आपल्याला 10 मिनिटांसाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। इथे 10 मिनिटं झालेली आहेत। इथे हे मिश्रण बघा कसं घट्ट झालेलं आहे। एवढंच घट्ट आपल्याला पाहिजे आहे, जास्त सैलसर नको आहे। आता आपण नाश्ता बनवायला घेऊया। तर आता इथे आपण तवा गरम करून घेऊया। तवा गरम झाला की ह्याच्यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। इथे आपल्याला नॉनस्टिक तव्याचा वापर करायचा आहे। इथे हात पाण्याने थोडासा ओला करून घ्यायचा आणि थोडंसं बॅटर घ्यायचं आणि थालीपीठ जसं थापतो तसं आपल्याला हे तव्यावर थापून घ्यायचं आहे। तुम्ही हे पॅनकेक सारखे छोटे छोटे बनवा, नाहीतर एक मोठं बनवलं तरीही चालेल। तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतील त्या पद्धतीने तुम्ही हे लहान किंवा मोठे बनवून घ्या। मी इथे लहान लहान पॅनकेक सारखे बनवते। मुलांना असे लहान लहान प्रकारचे पदार्थ बनवून दिले ना तर त्यांना खूप आवडतात आणि ते दिसायलाही खूप छान दिसतात, म्हणून मुलं आवडीने खातातही। ह्याच्यावरून थोडीशी तीळ घालायची आणि ह्याच्यावरून मी थोडासा पावभाजी मसाला भुरभुरते। तुम्ही इथे सांबार मसाल्याचा सुद्धा वापर करू शकतात, नाहीतर साधं ठेवलं तरीही चालेल, तरीसुद्धा ते खायला टेस्टीच लागतील। थोडीशी कोथिंबीर, वरचा भाग सुकायला आला की याला तेल लावून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून हे आपण शिजून घेऊया। आता ह्याला पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने पण ह्याला शिजून घ्यायचं आहे। हे आपल्याला दोन्ही साईडने छान असे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायचे आहेत। हे घ्या, आपले छोटे छोटे पॅनकेक बनून तयार झालेले आहेत। आता हे आपण डिशमध्ये काढून घेऊ आणि अशाच प्रकारे आपण सगळे करून घेऊया। बघा किती छान आणि कुरकुरीत झालेला आहे। मसाल्यामुळे चव तर एकदम भारी आलेली आहे। तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून कळवा। त्याचबरोबर लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करा। एकदम भारी झालेला आहे।